नमस्कार मंडळी. तर आता आहे ना संध्याकाळचे 5 वाजलेले आहे आणि 5 वाजता आहे ना व्हिडिओला सुरुवात केली आहे. तर आज आहे ना मी लसूण सोलायला घेतला सुरुवातीला. तर आजचा दिवस आहे ना काही एवढा खास नाही आहे, पण कधी कधी आहे ना खास नसलेलाही दिवस आयुष्यभर लक्षात राहतो. तर असं चला आज आहे ना रिकामा वेळ होता आत्ता, तर म्हटलं चला लसूण सोलून ठेवावा. आणि दीदी पण भांडे घासायला आली होती बाहेर. लसूण सोलायचं असं की सकाळी आहे ना खूप घाई असते आणि सकाळच्या घाईच्या कामाला आहे ना हा लसूण उपयोगी पडतो. त्यामुळे ना लसूण सोलून घेतला. नंतर आहे ना घरामध्ये असे छोटे मोठे कामं होते ते पण करून घेतले. थोडेसे कपडे उसवले होते ते पण शिवून घेतले, हातावरच शिवले मी. आणि नंतर आहे ना म्हटलं चला आता वेळ काय जात नव्हता, म्हटलं आता आपण गच्चीवर जाऊ. आभाळ पण खूप छान आलेलं होतं, गच्च भरलेलं होतं, वारं खूप सुटलेलं होतं. तुम्हाला व्हिडिओमध्ये आवाज येतच असेल वाऱ्याचा. खूप वारं होतं, आपण काय बोलतो ते पण कळत नव्हतं, इतकं वारं होतं. तर या वाऱ्यामुळं असं वाटलं होतं की एवढं गच्च आभाळ भरलेलं आहे, पाऊस नक्कीच येईल, पण पाऊस काय आलाच नाही. आजच्या आहे ना धावपळीमध्ये आपण कधी स्वतःसाठी वेळ देतच नाही, पण म्हटलं चला आता थोडा निवांत वेळ तर 2 मिनटं आपण वरती गच्चीवर जाऊ. आणि मस्त असं आभाळ आलेलं आहे, एवढं शांत वातावरण आहे, वातावरणात थोडासा गारवा आहे, तर आपण त्याचा आहे ना आनंद घेऊ. तर म्हणून आली होती इथं वरती गच्चीवर, थोडासा आनंद घेतला मी बी वातावरणाचा. आणि इथं आहे ना खूप छान असं वाटत होतं, गारवा होता वातावरणामध्ये, खूप भारी वाटलं. त्यानंतर आहे ना मनाला असं वाटलं की ह्या रानाकडं पाहून की इतके दिवस आहे ना पाऊस जर आला असता हिरवगार रान झालं असतं, पण आता आहे ना पाऊस नाही, त्यामुळे आहे ना रान काही काळच दिसतंय, हिरवगार काही दिसत नाही. आणि इथं शेळ्या आल्या होत्या चरायला, त्या पण मस्त आता घरी चालल्या होत्या दिवसभर चरून. आणि बघा इथं पक्षी, तो पण पक्षी चालला होता घरी. आणि त्यानंतर मी खाली आली. खाली आल्यानंतर आहे ना तुळशीपाशी दिवा लावून घेतला. म्हटलं चला आता संध्याकाळ झाली आहे, तुळशीजवळ दिवा लावून घेऊ आपण. घरातली देवपूजा झाली आणि त्यानंतर आहे ना तुळशीजवळ दिवा लावायला आली मी. आता 7:30 वाजले होते. 7:30 वाजता देवाची पूजा करून घेतली, दिवा पण तुळशीला लावून घेतला. कसं असतं ना, देवपूजा केल्यानंतर तुळशीला दिवा लावल्यानंतर एकदम फ्रेश असं वाटतं. तर लाईट नव्हती आमच्याकडं, आता लाईट पण आली आहे. तर म्हटलं चला आता लसूण पण डब्यामध्ये भरून आणि फ्रीजमध्ये ठेवून देऊ. फ्रीजमध्ये जर लसूण ठेवला ना 4-5 दिवस आरामशीर पुरतो आणि एकदम फ्रेश राहतो. पण डब्याला आहे ना झाकण लावून ठेवावं लागतं, नाही झाकण जर आपण लावलं नाही ना सगळा लसणाचा वास आहे ना फ्रीजला लागतो. त्यामुळे ना कधी पण फ्रीजमध्ये लसूण ठेवताना आहे ना आपण डब्याचं आहे ना झाकण लावून घ्यायचं. आणि इथं आहे ना अहो माझ्याशी बोलत होते, कारण किराणा आणायला चालले होते, काय काय आणायचं ते विचारत होते. तर मी त्यांना सांगत होते. तर अशाच गप्पा गोष्टीमध्ये ना लसूण पण डब्यामध्ये भरून ठेवला. आणि इथं काय झालं, आम्ही ना दुपारी रेसिपी शूट केली होती एक, मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकलेलीच आहे. तर मलाई बर्फी, तर दिवसभर लाईट नसल्यामुळं ती बर्फी सेट झाली नव्हती चांगली. पण अहो मला म्हटले की मला ती खायचीच आहे, म्हणून मग आम्ही ना हसत होतो इथं. म्हणजे ती एवढी सेट झाली नाही तरी पण आहोंनी खाल्ली ती, त्याच्यामुळं आम्हाला थोडंसं हसू आलं. त्यानंतर इकडे ना आज एकदम साधं जेवण होतं. तर आज आहे ना रेशनच्या तांदळाची खिचडी करायला लावली होती, तर तिच्यासाठी मी इथं सर्व तयारी करून घेतली होती. आणि म्हटलं खिचडी करतेच आहे, तर लगेच गॅसवरती ना शेंगदाणी पण भाजून घेते. म्हणजे शेंगदाण्याचा कूट करून ठेवला का सकाळी विराजच्या डब्याला टाकायला बरा असतो, म्हणजे घाईच्या कामामध्ये. त्यामुळे ना शेंगदाणी पण लगेच भाजून घेतले मी. म्हटलं चला आज आहे ना रेशनच्या तांदळाची खिचडी बनवायची आहे आणि एकदम साधं जेवण आहे आणि संध्याकाळचं रुटीन म्हटलं चला तुमच्या संग आज शेअर करू आपण. तर दररोजचंच रुटीन सारखंच असतं असं काही नसतं, प्रत्येक दिवस वेगवेगळं काम असतं, वेगवेगळा दिवस असतो. सगळाच दिवस सारखा असतो असं काही नसतं, प्रत्येक दिवस हा आनंद घेऊन येतो आणि काहीतरी नवीन जगायची उम्मीद देऊन जातो, काहीतरी शिकून जातो आपल्याला प्रत्येक दिवस. तर आता आहे ना शेंगदाणे भाजून घेते मी कढईमध्ये. आणि तेच लगेच एका साईडला आहे ना कुकरमध्ये खिचडी पण करायला टाकते. तर शेंगदाणे थंड होऊ देऊ म्हटलं, तोपर्यंत कुकरला आहे ना खिचडी करून घेऊ. तर मी सर्व तयारी अगोदर करून घेतलीच होती. तर कुकरमध्ये ना अगोदर शेंगदाणे भाजून घेतले. आणि आम्हाला आहे ना खिचडीमध्ये शेंगदाणे आवडतात, त्यामुळे ना आम्ही टाकत असतो. नंतर लसूण तळून घेतला, जिरे मोहरी तळून घेतली आणि कांदा. एकदम साधी खिचडी करते मी, पण म्हटलं चला ही साधी खिचडी पण आहे ना एकदम मनाला समाधान देऊन जाते आणि खूप छान लागते खायला रेशनच्या तांदळाची खिचडी पण. त्यानंतर टमॅटो टाकलं, टमॅटो पण परतून घेतलं मी. आणि इथं आहे ना सोयाबीनच्या वड्या आहे ना मी पाण्यामध्ये भिजू घातल्या होत्या, ते पाणी निपुळून आणि परत त्या परतून घेतल्या तेलामध्ये. नंतर आपले दररोजचेच रेग्युलर मसाले, हळद टाकली, पाव चमचा हिंग आणि 2 चमचे काळं तिखट टाकलं.
तर आमचं हे काळा तिखट आहे ना खिचडीसाठी खूप छान आहे, म्हणजे प्रत्येक भाजीत छान होते पण खिचडी पण आहे ना खूप छान लागते. इकडे आहे ना तांदूळ पण धुवून घेतला होता मी, म्हटलं आता तो पण कुकरमध्ये टाकून आणि परतून घेऊ. तर मी दरवेळेस आहे ना खिचडी अशीच बनवते, अगोदर तांदूळ आहे ना परतून घेते मसाल्यामध्ये आणि कांद्यान त्याच्यामध्ये, त्यानंतरच मग आहे ना पाणी टाकून आहे ना कुकरला झाकण लावून देते. नाहीतर कधी कधी ना कोणी कोणी अगोदर पाणी टाकतात त्यानंतर आहे ना मग तांदूळ टाकून आणि कुकरला झाकण लावून देतं. तसं नाही करत मी, त्यानंतर मीठ टाकलं, मीठ टाकून आहे ना परत परतून घेते आणि मग ती थोडीशी कोथिंबीर पण टाकते, कोथिंबीर पण होती माझ्याकडे ती पण टाकली आणि आता आहे ना पाणी टाकून घेते. तर एकदम साध्या पद्धतीने मी तुम्हाला ही खिचडी बनवायची दाखवली आहे. तर आता आहे ना पाणी टाकल्यानंतर आहे ना 3 शिट्ट्या होऊ देते. पाणी मी थोडंसं जास्तच टाकलं आहे, कारण रेशनच्या तांदळाला आहे ना पाणी थोडं जास्तच लागतं, त्यामुळे ना थोडं जास्तच पाणी टाकलं. तर लगेच इकडं शेंगदाणे पण थंड झाले, त्याचा पण कूट करून घेते. म्हणजे एक भांडं जर कूट करून ठेवलं ना मला 5 ते 6 दिवस आरामशीर पुरतो. तर सुक्या भाज्यांलाच टाकायचं असतं ना थोडं थोडं, तर आपण रस्स्याच्या भाज्यांना वाटणच टाकत असतो. आणि कधीमधी तर शेंगदाण्याची भाजी असते. तर बघा अर्धी बरणी भरली आहे कुटाची, ती पण ठेवून दिली. तर आता इकडे आहे ना खिचडी पण छान झाली आणि आहो पण किराणा घेऊन आले होते. किराणा घेऊन आल्यानंतर आहे ना त्यांनी पाववडे आणले होते. तर बघा मस्त अशी खिचडी झाली आहे आणि आज सगळ्यांना साधंच जेवण जेवायचं होतं, त्यामुळं मग खिचडीच केली होती. खूप छान खिचडी झाली होती. आणि इकडे आहे ना पाववडे पण आणले, ते पण आता आहे ना खिचडी बरोबर खाऊन घेऊ आम्ही. तर आम्ही दररोज काय असं बाहेरून आणत नाही, पण आज होते तिथं गरम गरम त्यामुळं आणले. तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या व्हिडिओ, तोपर्यंत बाय.